सद्गुरु मालती ओम गुरुभ्यो नमः. सद्गुरु ओम मालती आई नमः. आईंचं दर्शन घेऊन आज आपण आपल्या आजच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. थोडस आज मला ठसा झाला, माझा थोडा हे झालाय. पाहूया कसं काय. आता मध्ये आपण कालपर्यंत बघितलं की आईना ब्रह्मरंध्रापर्यंत आपण केव्हा पोहोचतोय अशी खूप उत्सुकता लागली होती. ब्रह्मरंध्राचे दर्शनही झाले आणि ची साधना पण चालू होती आणि त्याच्यासाठी प्रयत्न पण चालू होते. अशा असताना एक दिवस आई ध्यानाला बसलेली असतात. मी जसं सांगितलं आपल्याला की काही काही वेळेला आपल्याला असं वाटतं की ध्यान आपलं चांगलं लागलं, परंतु त्यावेळेला ध्यानात अनुभव येतात तसेच नाही. आणि काही वेळेला आपण ध्यानाला म्हणजे आता ह्याच्या पुढे ध्यानाला बसायचं म्हणून बसतो आपण, परंतु अशी काही अपेक्षा नसते की आता आज असा अलौकिक किंवा अद्भुत एखादा अनुभव येईल असं. पण असं होतं काही वेळेला की आपल्याला कल्पना नसताना आपण ध्यानाला बसतो आणि असा एकदम म्हणजे ती वेळ यायची असते. थोडक्यात म्हणजे काय, की ती वेळ आली की त्याप्रमाणे घडत जातं. तर तसं आईला एकदम असं दिसलं की कुंडलिनी एकदम अत्यंत वेगाने, अत्यंत तेजस्वी अशी हे करत करत, पार करत करत पूर्ण प्रवास ब्रह्मरंध्रापर्यंत गेली आहे. आणि ब्रह्मरंध्राचं जे आपण टाळूचं तिथे ती अशी कुरतडतीये. म्हणजे आपल्याला तिथं चावल्यासारखं किंवा ओढल्यासारखं आपल्याला त्या साधकाला अनुभव येतो. तर तसं आईला ते जाणवलं. आणि ह्या संबंध ह्याच्यामध्ये जो संबंध शरीरभर जो प्रकाश पडला, ते जो संबंध खालीपासून वरतीपर्यंत कुंडलिनीचा जो प्रकाश पडला, त्यात आईला सगळे शरीरातील अवयव दिसले. पूर्ण शरीरातून दिसलं. आणि मी जसं म्हटलं की तुम्हाला प्रत्येक चक्राच्या वेळेला आईला ह्याचं ज्ञान झालेलंच होतं. पण आता हे आणखीन जसं की एखादी टॉर्च घेऊन तुम्हाला एखादी गोष्ट दाखवावी अशा तऱ्हेचं दर्शन आईना संबंध शरीरातील अवयवांचं झालं. आता ह्याच्यामध्ये पुढे कुंडलीचा मार्ग जसा आपण म्हणतो की एक एक करत हे असतो आणि पुढे कुंडली म्हणतात की वरती ब्रह्मरंध्रापर्यंत जाते आणि मग ती पुन्हा येऊन ह्या त्या हृदयामध्ये स्थित होते. तर आईला असं ते ध्यानामध्ये जाणवलं की कुंडलीने भोग पाडले आणि त्या भोगातून ती येऊन अशी ह्यात हृदयामध्ये स्थिर झाली. असा आईला अलौकिक असा त्या दिवशी अनुभव आला. आता इथे म्हणजे हे पण असं काय म्हणतात त्याला, या ध्यानाच्या ह्याच्यामध्ये आईना कधी कधी आपलं स्वतःचं रूप पण दिसतं तसं. आता मी जसं म्हटलं की 7 शरीर आहेत आणि त्याशिवाय आपले पूर्वजन्म आणि त्याशिवाय आपलं मूळ स्वरूप त्याचं वेगवेगळ्या ह्यानी आपलं दर्शन होतं. आपल्याला होतं दर्शन. कधी कधी मागचा जन्म दिसतात, तर कधी कधी आपल्याला मूळ स्वरूप दिसतं. जसं आईने सांगितलं की माझं पार्वती स्वरूप आहे म्हणून. तर तसंच आईला वेगवेगळ्या वेगवेगळे असे अनुभव येत असत. तर एकदा आई अशा ध्यानामध्ये हिमालयावर गेली आणि आईला असं दिसलं की आईच तिथे बसलेली आहे. आणि म्हणजे पूर्ण पूजेची तयारी केली. शिवलिंग आहे. अ, आईच्या गळ्यामध्ये फुलाचा हार आहे. फुलीची माळ आहे. असं सगळं आईला हे झालं आणि आईला असा प्रश्न पडला की खरी कोण? ही पूजा करते ती मी का ही मी असं? आणि मग बोध झाला की खरी तीच आहे. जे खरं रूप कुठलं आहे, तर ते आहे. आणि हे जे आहे ते जड शरीर आहे. जीवात्मा ज्याला आपण म्हणतो, तसं आहे. असं त्याची उकल झाली. तर ह्या ह्याच्यामध्ये अ, एक आईला आता खरं आपण थोडं मागे जातोय, की आईला मी म्हटलं ना जसं की दीक्षाचं हे झालं नाही. दीक्षा मिळाली नव्हती. आणि आई पुन्हा पुन्हा आईला एकतर ऋषिकेशची खूप ओढ पण होती. पण स्वामीजींनीच आईला बरेच वेळा थांबवलं होतं, की "कशाला येतेस इथे? सगळं तुला म्हणजे तुला घरी बसल्या सगळं मिळत असताना इथं धडपडत यायची काय आवश्यकता आहे?" तर अ, आईला एक दिवस झाली मे महिना होता आणि आईला आज्ञा झाली, की "ऋषिकेशला ये." म्हणताना आईला खूप आनंद झाला. आई एक मैत्रिणीला बरोबर घेऊन आई ऋषिकेशला गेली आणि 5 अन मे त्या दिवशी अक्षय तृतीया होती. त्या दिवशी आईला स्वामीजींच्याकडनं दीक्षा मिळाली. दीक्षा मिळाल्यानंतर तर म्हणजे आता पूर्ण ज्याला म्हणतो ना आपण एक स्टॅम्प पेपर हातामध्ये मिळाला असं
इतके दिवस तर होतेच गुरु गुरु पूर्ण या आईना मार्गदर्शन करतच होते. पण आता झाल्यानंतर आणि मग गुरुनी आईला ध्यानामध्ये असं हे दिलं, की नदीचं उदाहरण दिलं, की बघ नदी कशी वाहते. तिला किती किती तिचे पाठ काढले किंवा काही तिचे वेगवेगळ्या तिला वळवलं गेलं, तर ती आपला रस्ता चुकत नाही. ती आपल्या रस्ता मार्गाने चालतच राहते आणि तिला मध्ये किती अडथळे येतात. काही वेळेला बांध घालतात किंवा हे करतात. तर तू त्याप्रमाणे तुझं जे स हे आहे अभ्यास, तुझं जे साधना आहे, तुझी ह्याप्रमाणे साधना चालू राहिली पाहिजे. आणि मग आईचं तर ते हे होतच. आईने नदीवरतीच खूप अभ्यास केला आणि नदीच्या बद्दल आईला इतकी ओढ निर्माण झाली. कारण असं असतं की कुठल्याही गोष्टीचा आपण चांगुलपणा किंवा त्यातले गुण जोपर्यंत आपण बघत नाही, तोपर्यंत आपल्याला त्यातलं ज्ञान होत नाही आणि त्यातलं चांगुल किंवा त्याचा रस पण आपल्याला घेता येत नाही. पण इथे कसं होतं की नदीच्या वरती जेव्हा अभ्यास करत गेली आई, की तिचे पिता कोण, ती कशी हे करते, सहन किती करते. तिने आपल्या ह्याच्यामध्ये की हृदयामध्ये काय काय गोष्टी लपवून ठेवल्या आहेत आणि त्या आत, पण ती वरती आहे तशीच. वरती काय ती दाखवून देत नाही. आपलं तेव्हा ती कुणाला दाखवत नाही. अशा तऱ्हेने आई नदीच्या किनारी बसून खूप नदीवरती अभ्यास करत असेल आणि नदीवरती खूप आपण एकांत असला, तिथं जर शांत असलं, तर नदीच्या प्रवाहामध्ये आपल्याला ओंकार ध्वनी ऐकायला येतो. तसं आईला ओंकार ध्वनी पण ऐकायला यायचं आणि त्याचबरोबर त्या नदीच्या ज्या प्रवाहामध्ये अनेक गोष्टीचा, अनेक प्रश्नांचा आईचा उलगडा झाला. त्यामुळे एक नदीबद्दल आईला आकर्षण पहिल्यापासून होतच, पण आता आणखीन आकर्षण निर्माण झालं, की कोणताही प्रश्न असावा, जसं परमेश्वराच्या चरणाशी गेलं आणि ते सुटतं. तसं जसं मी म्हटलं, की आपण खूप विचार करतो प्रत्येक गोष्टीवरती. जसं आई मुलांना सांगायचे, की असं करू नकोस, सिगारेट ओढू नकोस, अमुक करू नकोस किंवा मुलीला काही सांगायचं, की तू असं जर होत असेल त्रास तुला, तर नोकरी सोडून दे. तर आईला काय म्हणतात त्याच्या आई सांगायची त्यावेळेला. पण आई त्याच्यावरती खूप विचार करायची. तर तसं ह्या गोष्टींचा जेव्हा कुठल्या-कुठल्या गोष्टी ह्याच्यातून सामाजिक म्हणा किंवा व्यावहारिक म्हणा, ह्या गोष्टी आणि अध्यात्म या दोन्हीची सांगड घालायची म्हटलं, की आई कितीतरी वेळेला नदीच्या जवळ किंवा मनामध्ये नदीचं हे आणत असे. ते आईचे प्रश्न उलगडत असत. अर्थात गुरु होतेच, गुरु पण त्याला मार्गदर्शन करत होते. स्वामीजी पण करत होते, म्हणजे स्वामीजी करत होते. त्याशिवाय अनेक संत पण आईला हे हे करत होते. आता ह्या ह्याच्यामध्येच एक अनुभव दिलाय कुंडलिनीचा मार्ग. मी जर म्हटलं ना, की आईला असं वाटलं, की कुंडलिनी वरतीपर्यंत गेली आणि मग ती पुन्हा ही अशी हे करत हृदयापर्यंत आली. असा आईला हे झाला. पण त्यानंतर आईची अवस्था किंवा आईला शांतता म्हणा किंवा ते कुंडलिनीचं जे धडपडणं होतं, जो जाळ होता, जो तीव्रता होती, तर त्याचा पुढचा अनुभव आईला कसा आला? तर आईने लिहिलं ते आज ती शक्ती एकदम डोक्यापर्यंत गेली आणि टाळूला कुरतडायला लागली. डोक्याच्या मध्यभागात दुखायला लागले. तिथे कुरतडून तिने भोग पाडले. वाटले की पाठीच्या कण्यातून मागच्या बाजूने वर जाऊन तिने भोग पाडले असावे आणि नंतर त्यात घुसून ती मधून हृदयात उतरली असावी. आता इथे ना वारा ना शब्द, आवाजही नाही. अंतर्दृष्टी आंधळी होते. श्रवणेंद्रिय सुन्न होतात. म्हणजे तुम्ही डोळे मिटलेत आणि अंतर्मुख झालात, तर तुम्ही आतल्या आत विचार करत असता. त्याच्यानंतर कधी कधी तुम्हाला दर्शन होतं. समजा तुम्ही एखादा फोटो समोर ठेवून बसलाय, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करून तुम्ही डोळे मिटलेत, तर ऑटोमॅटिकली ते ते जे चित्र असतं ते आपल्या समोर येतं. पण इथे नाही. इथे आईचं हे सगळं श्रवण म्हणा, सगळं शून्यपणा म्हणजे सगळं नाही. तिथे आपण ज्याला आपण म्हणतो पूर्ण निवांत म्हणा, निरोध शांतता अशा ठिकाणी आहे. मन शून्यवत होते. हा आनंद वर्णन करून सांगण्याचा नाही. आता असं आहे बघा, हे सगळं असेल, पण तो दैवी जो अनुभव आहे त्याचा आनंद वेगळाच आहे. तो अनुभूतीने उपभोगायचा असतो. तो शब्दात बांधता येत नाही.
श्री गुरुने सांगितले की ब्रह्मरंध्राचा मार्ग मोकळा झाला आहे, तेव्हा आता कष्ट कमी होतील, परंतु अजून खूप वाटचाल करायची आहे. सावधानाने चाल, घाई करू नकोस. तर अशा अशा तऱ्हेने आईचं ब्रह्मरंध्राचं हे सुटलं. आई ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचल्या. म्हणजे एक प्रकारे आपण म्हणतो जो प्रवास आपला जो कुंडलिनीचा प्रवास आहे, त्याचा आता पूर्ण झाला तो, असं म्हणायला हरकत नाही. आता ह्या वेळोवेळी तरी सुद्धा याच्यामध्ये काही ना काहीतरी काही येतीलच, अनुभव येतीलच. पण तरी सुद्धा एक ज्याला म्हणतो की एक गाठलं, तर ती स्थिती आईला मिळाली. ती स्थिती हे झाली. आता ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं की आईना गुरुमंत्र मिळाला. आणि गुरुमंत्र मिळाला आईला खूपच चांगलं वाटलं, कारण लौकिक काळात असं जरी गुरु होते आणि सगळं त्यांनी ध्यानामध्ये आईला सर्व काही दिलं होतं, तर तरी सुद्धा हे लौकिक अर्थ मिळालं नाही. आईला खूप चांगलं झालं, कारण गुरुनी स्वतः माळ दिली, फोटो काढून घेतले, असं सगळं झालं. आता ह्याच बरोबर वेगवेगळे लोक वेगवेगळे, जसं मी म्हटलं, अभ्यास करायला सांगत असत, ते उदाहरणं देत असत. तर कोणी मांडुकी उपनिषदामधलं द्यायचं, कोणी कुठल्या ग्रंथातलं द्यायचं, कोणी ऋग्वेदातलं सांगायचं, आईला ज्ञान द्यायचं, कोणी गीता गीता जे आहे त्याच्याबद्दल सांगायचं. आणि काही वेळा असायचं की गीतेमध्ये जे सांगितलं त्याच्यापेक्षा त्यांचा जो दृष्टिकोन असायचा तो एकदम वेगळा असायचा. पण त्या आईला सांगायचे की हे बघ, असा पण दृष्टिकोन आहे, गीतेवरती असा पण विचार होऊ शकतो. त्यामुळे आईला एक सवय लागली की कुठल्याही ग्रंथ आपण वाचले तर त्याला चारी बाजूनी त्याचा विचार करायचा. अशा ह्याने आईचा जो अभ्यास होता तो असा अभ्यास झाला. आणि त्यामुळेच आईला ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते अगदी निचोड काढला आईने, असं म्हणायला हरकत नाही कुठल्याही गोष्टीचा. आता याच्यामध्ये कसं झालं की ह्याच आता म्हणजे हा पुढचा टप्पा आहे खरं. ह्याच्यामध्ये आईने तेव्हा लिखाण केलेलं नव्हतं. पण पुढे कसं झालं, आता हे जे हा जो आईचा अभ्यास झाला किंवा हे जे आतल्या आत त्याचा हे केलं गेलं, समीक्षा केली गेली आईच्याकडनं. तर त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा आईला वेळ मिळाला आणि तसे तसे विषय आईच्या समोर येत गेले, तर आई खूप छान प्रकारे आई सांगू शकायची. अगदी सोपं सोपं उदाहरण सांगायची आणि सहज, अगदी साध्या ह्याने. मागे मला वाटतं मी हे केलं पण आहे की एकदा मी आणि माझी मुलं आई आम्हाला बाहेर घेऊन गेली फिरायला. मिरजेला मी गेलेलं असताना मुलं लहान होती आणि बाहेर आम्ही फिरायला म्हणजे काय शेतात गेलो आम्ही. आणि आई आणि आम्ही गप्पा मारत होतो. आईचं तेच देव ध्यान आणि अनुभव कसा आला आणि संत कसे असतात, असे हाच विषय, दुसरं काय. असा आम्ही गप्पा मारतोय, मुलं खेळत होती, मुलं आनंदात होती, कारण मोकळी जागा, मुंबई सारख्या ठिकाणी असं हिरवंगार वगैरे कुठं बघायला मिळतंय. तर माझी मुलं लहान होती. तर एका ठिकाणी असं छान सारवलेलं विहीर होती, तिथे आई म्हणाली, इथं बसूया का? आणि मुलांच्यासाठी चुरमुरे, खारेदाणे वगैरे असं काही ते खाऊ आणला होता आईने. तर मी म्हटलं, नको आई. सहजच म्हटलं, का माहितीये, मी पण सहज म्हटलं, आई नको. तर तर आम्ही पुढे गेलो. पुढे गेल्याबरोबर आईने मला पकडलं तिथे. आणि ह्याच्यावरती आईचा खूप अभ्यास झाला. व्हायब्रेशन्स. आईने मी हा शब्द वापरायची, व्हायब्रेशन, लहरी. तर लहरी म्हणजे काय, आता ह्या खूप त्याला काय म्हणतात त्याला, हा खूप व्यापक शब्द आहे तसं म्हटलं तर. म्हणजे आपण जे स्वतःचे आपले विचार असतात, त्यांच्या पण लहरी आपण आपल्या भोवती सोडत असतो. तसेच दुसऱ्याच्या लहरी आणि आपल्या लहरी जर एकमेका हे झाल्या, संघर्ष झाला, तर आपल्याला तो माणूस आवडत नाही. तिथे बसायला नको वाटतं, तिथलं वातावरण नको वाटतं. तर तसंच आईने मला बरोबर पकडलाय, म्हणे बघ इथे तू तिथे छान सारवलेलं, अगदी नुकतंच म्हणजे स्वच्छ होतं अंगण अगदी. तर तिथं सगळं बसायला जागा होती आणि घर पण होतं. तर आपल्याला वाटलं तर आपल्याला पाणी पण मागता आलं असतं. पण तू तिथे बसायला नको म्हणालीस. आणि आता तुला बसायला बरं वाटलं. तर हेच आईने त्यावेळेला ह्या लहरीचा, व्हायब्रेशनचा हे सांगितला. आणि आई व्हायब्रेशनची थ्योरी वेगवेगळ्या तऱ्हेने खूप आई सांगायच्या. आईला अनुभव पण तसे यायचे आणि आम्हाला समजवण्यासाठी आई अशा तऱ्हेने सांगत असत. आता तसं म्हटलं तर मला वाटतं ओशोनी पण म्हटलंय की कुठे कब्रिस्तान नाहीये, कुठं मनुष्य गाडला गेला नाही,
पृथ्वीवर अशी जागाच नाहीये की लाखो वर्ष या इथं माणसं मरतायत, ते होत आहेत. तर आपण गेल्यानंतर त्या साधकाला, त्या व्यक्तीला कोण दिसेल त्यावेळचं सांगता येत नाही. त्याची जशी ज्ञानदृष्टी असेल तसं तसं त्याला अनुभव येऊ शकतो. एखाद्याला काही समजलंच नाही, तो तर छान तिथे बसेल, छान वाटतं म्हणे, हिरवंगार झाड आहे, झाडाखाली बसायला छान वाटतं असंही म्हणेल. आणि एखाद्याला हे कळेल की ही जागा बरोबर नाही, इथे असं असं घडलेलं आहे. अशी अंतर्दृष्टी संतांना मिळते आणि संतांना समजतं पण. आणि त्याप्रमाणे जरुरी नाही की ते लगेच घाबरून तिथून उठून जातात, काय हे करतात. पण त्यांना हे कळतं की ह्या जागेत असं घडलेलं आहे. तर ही पण एक स्टेज असते ध्यानामध्ये. त्याच्यानंतर एक असं होतं की हे सगळं जे डोळ्यासमोर येतं, ही व्यक्ती अमुक-तमुक, ते काही येत नाही. पण एक आतून संतांना असं वाटतं की इथं नको बसायला. या माणसाला आपण काही सांगायला नको. अशा तऱ्हेचं ज्ञान पण मिळतं आणि कधी-कधी हे पण मिळतं, काय म्हणतात त्याला, असं त्याला दृश्य स्वरूपात दिसतं, की ह्या व्यक्तीची पूर्ण हिस्ट्री अशी आहे किंवा या व्यक्तीपासून सांभाळून राहिलं पाहिजे. आणि त्याला जर हे करायचंय पुढे, तर त्याच्या प्रतिसादाप्रमाणेच शिकवण दिली पाहिजे. अशा तऱ्हेचं इंडिकेशन गुरूंना येतं. तर तसं आईचं त्यावेळेला जरी हे होत नव्हतं, पण आईच्या बाबतीमध्ये आईला असं मी म्हणेन, की इंडिकेशन मात्र आईला खूप लवकर मिळायला लागल्या. आणि त्यामुळे मग आई ह्या तऱ्हेने, जसं मी म्हटलं, की एखादी व्यक्ती असायची, ती व्यक्ती आईला खूप आवडायची. ती का? तर त्याचे जे व्हायब्रेशन असायचे, ते अत्यंत शुद्ध असायचे, पवित्र असायचे. ती व्यक्ती एकदम भले साधी असो, अगदी त्याला म्हणतो अडाणी असो, तरी पण त्या व्यक्तीचे जे भाव जो असायचा, तो अत्यंत शुद्ध असायचा. तर त्यावेळेला आईला ती त्यांची शुद्धता जाणवायची आणि आई त्यांच्यावरती खूप प्रेम करायची. आणि त्याचबरोबर एखादा व्यक्ती खूप असं दाखवायचा, की मी भक्त आहे आणि मी ही पोथी वाचतो, ती पोथी वाचतो. पण आतली मलिनता त्याची गेलेली नसते. तेही आईला जाणवतं. अर्थात आईने कधी कोणाला दुखवलं नाही, कोणाला काही बोलून दाखवलं नाही. आणि आईने नेहमी हाच प्रयत्न केला, की तो ज्या अडचणीत आहे त्याच्यातून त्याला बाहेर काढावं. मग आई त्याला कुठला तरी जप सांगत असत, किंवा एखादी आई प्राणायामाचा प्रकार सांगत असत, की कर, की याने शुद्धी त्याची व्हावी म्हणून. तर अशा तऱ्हेचा आईचं पहिल्यापासून हे राहिलं. आणि याचं कारणच असं, की मनाची व्यापकता आणि प्रेम, हे 2 गोष्टी. जगामध्ये सगळ्यावरती प्रेम एवढेच तिचं हे होतं. आणि तिला म्हणजे ते काय म्हणतात त्याला, एक प्रकारे आशीर्वादच होता का तिच्या त्या रक्तातच होतं असं म्हणायला हरकत नाही, की कोणाच्या वरती कोणाचाही ती द्वेष करायची नाही. काही-काही वेळा असं झालेलं आहे, की आमच्या नातेवाईकांच्या मध्ये म्हणा किंवा आई जेव्हा महाराष्ट्र मंडळाचं काम करायची, तर तेव्हा एकदम काहीतरी एखादा विषय निघायचा असा, एक कंट्रोव्हर्शियल काहीतरी, कशावरनं तर मतभेद व्हायचे. तर ते लोकं एकदम आईला अथवा-तथवा बोलायचे, रागवायचे, चिडायचे असं. आणि आई त्यावेळेला शांत बसायची. आणि आईने नेहमी सांगितलंय, की समुद्राची लाट आली, की आपण खाली बसायचं. म्हणजे कधी संकट आलं किंवा असा कोणी अतिशय क्रोध करायला लागला, तर त्यावेळेला सोपा उपाय काय, की आपण त्याला लगेच आपण तोंडाला तोंड देतो. त्याच्या तो जो बोलत असतो त्याला आपण रागवून बोलतो. पण त्यावेळेला आपण गप्प बसायचं. आणि मग त्याला ते रिअलाईज होतं. आणि तेव्हा मग आपण, जेव्हा त्याला रिअलाईज होत असतं, तेव्हा जाऊन आपण जर भेटलो, बोललो, तर फरक पडतो. दुरावा राहत नाही. आणि दुरावा झाला तरी त्या व्यक्तीला राग आलेला असायचा आणि ते मनामध्ये धरून बसलेले असायचे. तर आई सगळं हे काढून, वेळ काढून त्यांना भेटायला जायची. म्हणजे त्यांचा राग जो असायचा, की तो एकदम हे होऊन जायचा. तर हे एक आईच्या मध्ये मला नेहमी आश्चर्य वाटतं, की ते कधीही कोणी हे झालं, तर तो एकदम अबोला निंजरला समजा. तर आई काय थांबायची नाही. आई जायची, त्यांच्याशी बोलायची. असं करून ते जो मनमुटाव झालेला असायचा, तो हे पहिल्यापासून होतं. म्हणजे असं ध्यानाला लागायच्या आधीपासून आईचा हा स्वभाव होता. आता ह्याच्यामध्ये जसं मी म्हटलं, की अ, प्रत्येकाला अ, आईला ज्ञान द्यायचं होतं. आणि
खूप संत म्हणजे आता आईच्या या ह्याच्यामध्ये तुम्ही वाचाल तर कोण कोण हे झालेले आहेत. आणि आईंची आई जी होती ती पण ध्यानाला बसत असे. त्यांनी गुरु केलेला होता. तर एकदा आईना त्या स्वामीजींचं पण दर्शन झालं. आणि आश्चर्य म्हणजे त्यांनी त्यांनी आईकडे मुक्ती मागितली. आणि मग त्यांनी सांगितलं की असं असं मी अमुक्या कारणांनी अडकलेलो आहे. तर तू मला याच्यातून ते दे. आता याच्यामध्ये आपल्याला सद्गती आणि मुक्ती आणि ह्या ह्याच्यातून त्या योनीतून त्याची सुटका करणे असे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. तर बरेच वेळा आपण पटके म्हणतो ईश्वर त्याला मुक्ती देव. तर मुक्ती कशी मिळणार? मुक्ती म्हणजे आपले जे पंचमहाभूत आहेत आणि पंचतत्व आहेत त्याची पूर्ण शुद्धी झाल्याशिवाय आणि पूर्ण शुद्धी होतच नाही. कशी होईल शुद्धी? खूप अवघड आहे. खूप अवघड म्हणजे अशक्यप्राय गोष्ट आहे. आणि म्हणून म्हटलंय की मुक्ती मिळणं सोपं नाही. याचं कारणच असं की जोपर्यंत इतकी ती शुद्धी होत नाही तोपर्यंत माणूस त्या ह्याच्यामध्ये होतच नाही. दुसरी गोष्ट आहे की आपल्याला आईने पुन्हा पुन्हा म्हटलंय की हे जग परिवर्तनशील आहे. म्हणजे कुठली गोष्ट इथे संपत नाही. आता विज्ञान पण तेच सांगतं. कोणती गोष्ट संपत नाही. साधी गोष्ट लाकूड जाळलं तर त्याची राख होते. मग राख आपण त्याच्यामध्ये हे केली तर राखायच्या पुन्हा मातीमध्ये ती हे होते. पण म्हणजे तिचं रूप बदललं. पण ती आहे ना, राख संपली नाही. ती काय हवेत उडून गेली नाही. आणि जरी हवेत उडून गेली तर मग तिथे तिचे पार्टिकल राहणार. अशा तऱ्हेचं जे हे आहे काय म्हणतात त्याला आपलं जे जीवन आहे ते जीवन अशा तऱ्हेने आपलं आहे की परिवर्तित होत राहतं. आणि परिवर्तनच आपलं जे व्हावं ते चांगलं व्हावं म्हणून अध्यात्म म्हणून देवाकडे वळणं सच्शील राहणं आणि मुख्य म्हणजे चांगलं आचरण याच्यासाठीच आपल्याला आपल्या धर्मामध्ये आपल्या संतांनी पुन्हा पुन्हा सांगितलं आहे. आता ह्याच्यामध्ये खूप व्यवहारामध्ये हे होतं की खोटं बोलायचं खोटं तर बोलायला लागतं. लांडीलबाडी करावीच लागते. ही जी गोष्ट मला 5 रुपयाची आहे ती मला 10 रुपयाला विकायची आहे. मला सांगायलाच लागतं खोटं. तर मग काय करायचं? तर त्याच्यामध्ये तोही आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, की व्यवहार आणि जे तुमचं काम आहे, ते काम तुम्ही केलं पाहिजे. आता खाटीक आहे, तर खाटीकला मग ते हे लागतं का? तसंच तो फाशी देणारा व्यक्ती आहे. मग त्याला हत्येचं पाप लागतं का? सैनिक आहेत. सैनिकांना हत्येचं पाप लागतं का? नाही लागत. हा आपला धर्म आहे. आपल्या धर्माने कुठल्याही गोष्टीवरती इतकं खोल विचार केलाय आणि मगच त्याच्याबद्दल त्यांनी लिहून पण ठेवलंय. आपल्याला समजवलं पण आहे. तर हे ज्ञान आईला वेगवेगळ्या तऱ्हेने वेगवेगळे संत देत होते. समर्थाने एकदा तिला आईला अ, एकदा आई खूप आईची इच्छा होती की सज्जनगडावरती आपण जावं आणि कारण समर्थ थ्रूआउट तिच्या संबंध ध्यान 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 ह्याच्यामध्ये साधनेमध्ये प्रवासामध्ये ते तिचे साथी होते ते तिचे मार्गदर्शक होते. त्यामुळे एकदा तिला आईला खूप इच्छा झाली की आपण सज्जनगडावर जावं आणि दर्शन घ्यावं. त्याचबरोबर आईला 208 श्लोक जे आईला त्यांनी सांगितलेले होते. ते श्लोक लिहून झाले होते आणि प्रसिद्ध झाले होते. तर ते पण आईला ते अर्पण करायचं होतं. आणि ह्यापूर्वी पण आईला असा अनुभव आला होता, की त्यांनी सांगितलं होतं, "येऊ नको सज्जनगडावरती. सज्जनगडावरती आता काही सज्जन राहिलेले नाहीत." असं त्यांनी सांगितलं होतं. तरी पण एक माणसाला हे असतो, की एकदा जाऊन भेटून यावं त्यांना, जसं त्या व्यक्तीला प्रेम असतं. आणि त्यामुळे आई सज्जनगडावरती गेली आणि सज्जनगडावरती खरंच असं झालं, की इथे स्वामीजी नाहीत. आणि नाही म्हणताना आईच्या डोळ्यामध्ये अश्रू यायला लागले. आईला खूप आई भाव भाव व्हायचे हे झाले. आणि असं करत असताना आईला मिरजेचे जे हे आहेत, तिथे दर्गा आहे. त्यांचं दर्शन झालं. तर आईला असं हे होत होतं, हे दर्शन झालं आणि आईला खूपच दिसायला छान ते एकदम. आणि आईला पहिले कळलं नाही, मग कळलं की हे मीर साहेब म्हणून. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी वसुदेवानंदांचं आईला दर्शन झालं. आणि त्यांनी सांगितलं, की त्यावेळेला काय होत होतं, आईचे पाय भयंकर दुखायचे. इतके दुखायचे, की मांडी घालताच यायची नाही. म्हणजे जी आई वज्रासन, वीरासन असं घालून तासनतास समाधीमध्ये बसायची.
आणि दुखलं तरी तिला काही त्याचं हे नव्हतं. तर आता आईला मांडीच घालता येईना. तर म्हणताना मग आई पाय पसरून ध्यानाला बसायची. आणि आईला वाईट वाटायचं, की आपण पाय पसरून ध्यानाला बसतो. पण काही केल्या हे व्हायचं नाही. पण एकदा असं झालं, ध्यानामध्ये अनावधानाने किंवा आईच्या नकळत मांडी घातली गेली आणि आई जवळ-जवळ 2-2.5 तास ध्यानाला बसली आणि ध्यानावरून उठल्यानंतर काही केलं आईला उठताच येईना. पाय भयंकर दुखायला लागला. मांडी अशी पाय हलवताच येईना. आता काय करायचं? आता बोलवायचं तरी कुणाला, सांगायचं तरी कुणाला, असं सगळं झालं होतं. तर अशा ह्याच्यामध्ये हे वासुदेवानंदांचं आईना दर्शन झालं आणि त्यांनी सांगितलं की तू 5 गुरुवारी का कुठलं ते एका वारी त्या दर्ग्याला जा असं सांगितलं. आणि तिथे गेल्यानंतर आईला असा अनुभव आला की त्यांनी सांगितलं की तुझा आता ह्याच्यापुढे पाय दुखणार नाही. तो अनुभव पायांनी त्याच्यात लिहिलेला आहे. तर हे जे आपण म्हणतो ना की काळजी करणं, काळजी होणं, मग डॉक्टर काय करतात? डॉक्टरांचं आपल्याला ह्या संतांना आई जायची डॉक्टरकडे, औषध घेत नव्हती असं नव्हती. पण हे जे डॉक्टर आहेत, वरती बसलेले अदृश्य, तर ते कसे आपल्याला मदत करतात आणि त्यांच्या मनामध्ये किती कणव, किती प्रेम, किती माया असते. हे खोटं कोण आई आहे, कोण हे आहे साधक असं बघायला गेलं तर. पण त्याला सुद्धा त्याची साधना चांगली चालू राहू दे म्हणून मदत करणारं असे हे लोकं असतात. मोठ्या मनाचे आणि ते कार्यच करत असतात. आता आईचं मी जसं म्हटलं, की आता हे झालं, आईची दीक्षा तर झाली. त्याच्यानंतर काही मला वाटतं आई काहीतरी 1 का 2 वेळा फक्त आश्रमात जाऊ शकली आणि म्हणजे 62ला झालं आईला 1-2 वेळा तरी गेली की नाही मला माहिती नाही दीक्षेनंतर. पण 63 सालीच स्वामीजीची तब्येत खूप बिघडली आणि आईला असे वेगवेगळे इंडिकेशन आले, असे असे हे झाले, दृष्टांत झाले, की आईला कळलं की आता स्वामीजी आपले शरीरात राहणार नाहीत. आणि खूप ओढ लागली की आपण जाऊया एकदा हे करून भेटून तरी येऊया. भेट होणार नाही हे माहिती होतं कारण ते अत्यावस्थच होते. तरी पण आई ऋषिकेश गेली. गेल्यानंतर स्वामीजींचं कोणालाच दर्शन मिळत नाही. पण एक शेवटची ते म्हणतात तसं शरीरात असताना पाद्यपूजा तिथं रोज पाद्यपूजा होत असे. आईला पण ती पाद्यपूजा करायला मिळाली. ती परत आली आणि परत आल्यानंतर अ, आईला एक दिवस रात्रीच आईला कळलं, की स्वामीजी राहिले नाहीत. एकदम जोरात ओरडून उठली. तर माझी बहीण आईच्या शेजारीच झोपलेली होती. ती म्हणे, "काय झालं आई?" तिला वाटलं आईला काहीतरी स्वप्न वगैरे पडलं. मग आई काहीच बोलली नाही. झोप, झोप म्हणाली आणि आईला काही झोप लागली नाही त्याच्यानंतर. आणि आई नेहमीप्रमाणे आई उठून ध्यानाला बसली, ध्यान झालं. पण सकाळी जेव्हा 6 का 7 वाजता तेव्हा आकाशवाणी ते चालू होत असे. तर ते चालू झाल्यानंतर पहिली बातमी स्वामी शिवानंद गेल्याची आली. आणि असं म्हणजे काय म्हणतात, की ही गोष्ट आपण तिथं पोहोचणं आणि तिथे ते समजणं. तर असं आईला आधीच त्यांचं ज्या वेळेला त्यांनी शरीर ठेवलं त्यावेळेला आईला कळलेलं होतं. आता ह्या ह्याच्यामध्ये मी जसं म्हटलं, की आईचे जे गुरु होते, त्यांनी पण आईला सांगितलं, की तुम्ही अ, मला मला सोडवा ह्याच्यातून. आणि त्याची कारणं पण त्यांनी सांगितली. आता ह्या ह्याच्यामध्ये खूप विचित्र आणि वेगळा अनुभव आज मी आता तुमच्या समोर मांडतेय. तो असा, की माझ्या मामाला मला वाटतं जरा म्हणजे त्याची मुलं बरीच गेली. त्यातली 2 मुलं आणि 2 मुली अ, चांगल्या होत्या आणि आहेत म्हणजे. आता माझा माझा भाऊ दोन्ही नाहीयेत, पण बहिणी दोघी जणी आहेत. तर त्यातल्या 2 जो भाऊ होता, मोठा जो भाऊ होता तो शिकून, इंजिनिअर होऊन उदयपूरला प्रिन्सिपल म्हणून नोकरीला लागला होता. तर त्याला आपलं वाटलं, की आपल्या धाकट्या भावाला पण आपण घेऊन जावं तिथं शिक्षण चांगलं आहे आणि आपल्या ह्याच्यातच राहील काही प्रश्न नाही. कुठल्याही म्हणजे शिकवा पुढे अभ्यास करायच्या दृष्टीने, सगळ्या दृष्टीने गाईड करायला. म्हणून तो आपल्या धाकट्या भावाला घेऊन गेला आणि मुलं तिथं सगळी अशी एक दिवस ट्रिपला गेली आणि ट्रिपला गेल्यानंतर ह्याचं एकदम डोकं तो 21-22 वर्षाचा होता. तर सांगायचं म्हणजे त्याच्या आधी तो आमच्याकडे आलेले होते. ते सगळेजण. माझे भाऊ, बहीण सगळेजण दिल्लीला आले होते. फुल फॅमिली.
आणि राहिले होते. मग दिल्ली फिरले पण होते बरेच. आणि त्यावेळेला आईंनी पुस्तकामध्ये ऋषिकेश बद्दल लेख लिहिलेला होता. तो आईची डायरी आणि पुस्तक बघता बघता तो म्हणाला, त्याने ऋषिकेशचा तो लेख वाचला आणि त्याला इतकं आकर्षण झालं तर म्हणाला, "आत्ते आपण जाऊया का इथे ऋषिकेशला?" आई तर एक पायावर तयार असायची कधी जायला. म्हणलं, "हो जाऊया." पण त्यांनाच वेळ नव्हता. त्यामुळे ऋषिकेशला काही जाणं झालं नाही. आणि त्याच्यानंतर तो पुढे तो शिकतच होता. त्यामुळे ते परत गेले, उदयपूरला गेले आणि तिथं त्याचं असं हे झालं आणि त्याला काहीतरी चुकीचं ॲक्शन दिलं, पण त्याच्यात तो गेला. आता गेल्यानंतर माझ्या मामा आणि मामीच्या वरती तर खूपच एक प्रकारचा आघात. खूपच मोठा, एवढा मोठा मुलगा जाणं म्हणजे. ते तर दोघं जण खचून गेले. तर आईला पण हे झालं, पण आई म्हणजे ते जाऊन आल्यानंतर आई जाऊन भेटून आली. मिरजेला गेली आई. त्यांना भेटली. आता हे आईच्या ह्याच्यामध्ये कसं होतं, माझा जो मामा होता, आईपासून पेक्षा 12 वर्षांनी मोठा होता. तर आईला भयंकर त्याचा धाक वाटायचा. म्हणजे कधी भाऊ-बहीण संबंधाचा हे झालंच नाही. आणि तो कधी काही बोलला, हे झालं, तर आई गप्प बसायची. कधी त्याला उत्तर द्यायची नाही किंवा हे करायची नाही. त्यामुळे आईने सांगितलं, की "मी काय सांत्वन करणार? म्हणजे त्यांची समजूत मी काय काढणार?" तेव्हा आईला असं नेहमी वाटायचं, की तो खूप मोठा आहे असं. तर त्यामुळे आई काही हे करू शकली नाही आणि परत आली. परत आल्यानंतर आईला एक दिवस असं झालं, की ध्यानामध्ये आईला दिसलं का मला वाटतं आई आम्ही ऋषिकेशला गेलो होतो तिथे एका झाडाखाली त्याला आईने पाहिलं. त्याच्या मुलाला. त्याचं नाव बाळू. त्याला आईने बघितलं. आणि आई म्हणाली, "तू इथं कसा?" ध्यानात बघितलं का प्रत्यक्ष बघितलं माझ्या लक्षात नाही, कारण मी पण आईच्या बरोबर एक वेळा होते असं मला आठवतंय. तर आणि मग त्यांनी सांगितलं, की "मी मंत्रासाठी वाट बघतोय आणि तू माझ्या भाऊसाहेब म्हणजे त्याचे वडील. वडिलांना सांग, की मला मंत्र दीक्षा द्या तुम्ही, मंत्र द्या माझ्या सुटकेसाठी म्हणून." तर आता हे आईला असा प्रश्न पडला, की मी कसं कळवणार? मी जसं प्रत्येक वेळा म्हटलं, की मामाला आईची जी इतकी उच्च अवस्था प्राप्त झाली होती, ती मान्य नव्हती. एक प्रकारे मान्य नव्हती त्याला. त्यामुळे आई सहसा काही सांगायला जायची नाही. आता हे कसं सांगणार म्हणताना आईने प्रार्थना केली, की बाबा त्यांनाच स्वप्न दृष्टांत तुम्ही द्या. आणि तसंच झालं. एकाच दिवशी माझे मामा आणि मामी दोघांना एकाच रात्री स्वप्नदृष्टांतामध्ये हा दिसला मुलगा त्यांचा आणि त्यांनी सांगितलं, की तुम्ही ऋषिकेशला येऊन मला मंत्रदीक्षा द्या. पण त्यांचा भलताच गैरसमज झाला. त्यांना असं वाटलं, की तो ऋषिकेशला आपण गेल्यावरती तो आपल्याला भेटणार याचा अर्थ. म्हणजे असं तो दिल्लीला आला मामा, तर मामा एकदम एक प्रकारे खुशीतच होता, की भयंकर काहीतरी चमत्कार घडणार. आणि खरं म्हणजे कसं माणसाचा म्हणजे आई पुढे म्हणाल्या पण आहेत, की कसं माणसाचा मोह असतो. तोही जाणकार होता, एवढं ज्ञानी होता. जर शरीरच राहिलं नाही, तर परत कसं येणार? पण ते काय माहिती नाही त्याला कसं काय त्याला असं-असं ह्याच्यामध्ये चमत्कार ऐकतात तसं काही ते वाटलं त्याला. आणि मग आई आणि ते सगळेजण गेले आणि आईला ही धाकधूकच होती. आता काय करायचं? असं काय आता हे व्हायचं सगळं. आणि मग जेव्हा वेळ आली, तेव्हा आईने सांगितलं, की म्हणजे मंत्र दिला. आला तो. मंत्र दिला गेला. आणि मग त्याच्यानंतर आईने सांगितलं, की "बाबा मी सांगून अ, त्यांना काही हे वाटणार नाही. तर तू त्यांना दिसला पाहिजेस जाताना. तुझी जी सद्गती होईल त्याची." तर त्याप्रमाणे त्यांना दोघांनाही दत्त स्वरूपात मामाला दिसला, की दत्त स्वरूपात तो गेला. आणि मग मामाला कळून चुकलं, की हे जे आपल्याला वाटत होतं तसं नाही म्हणून. तर आता ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, की बरेच वेळा आपण पटकन मुक्ती म्हणतो. पण ती मुक्ती नसते. त्याला सद्गती मिळालेली असते. तो फक्त पुढे जातो. म्हणजे ज्या ह्याच्यामध्ये तो अडकलेला असतो. आता हा तो सर्वसाधारण मुलगा होता. त्याची काही तपश्चर्या नव्हती. काहीच नव्हती. म्हणजे लहानपणीचा जो भयंकर वांड होता. खूप मार खाल्ला होता मामाचा त्याने. तर असं काही काही विशेष होता, की 22व्या वर्षी त्याला मुक्ती मिळावी किंवा 22व्या वर्षी त्याचं काहीतरी भयंकर त्याचं हे व्हावं, असं काही नव्हतं.
पण तो जो अडकलेला होता त्या तेवढं मात्र त्याचं स्थापन झालं आणि तो पुढे गेला. तर हे समजून घेतलं पाहिजे आपण, की ज्या माणसाचे बरेच वेळा सांगितलं, की मुक्ती, मुक्ती म्हणतात, पण तसं नसतं. आणि काही वेळेला संत जे असतात ते आपलं शरीर ताट ठेवतात. ते ह्या भूमीवरती ठेवतात कारण त्यांना पुढे कार्य करायचं त्यांना तशी आज्ञा असते. ती गोष्ट वेगळी. आज्ञेनी करणं किंवा काही कार्यासाठी करणं. पण बरेचसे जीवात्मा चांगले असून सुद्धा काही वेळा अडकलेले असतात आणि त्यांची मग असं जर कोणी गाठ पडली तर त्यांची तशीच सुटका होते. तशी ह्याची झाली आणि म्हणजे सांगायला हरकत नाही, की पुढच्या पुढे पण त्याचं थोडंसं आईंना त्यांनी मार्गदर्शन मागितलं आणि मार्गदर्शन मिळून त्याची हे झाली पुढे. आता या सगळ्या ह्याच्यावरती आता जसं आईने ध्यानाबद्दल सांगितलंय, की हे सगळ्यांना आई सांगायची ध्यानावर बसा. म्हणजे कोणी नोकरी करणारे वगैरे आले, कोणाच्या शिफ्ट ड्युटी असायच्या, कोणी काय असायचं. आई सगळ्यांना सांगायची द्या. एक 10 मिनिटं स्वतःसाठी द्या. एक 10 मिनिटं स्वतःसाठी द्या. त्याचं कारणच काय, की साधारण जे आपण श्वास घेतो आणि तो जर श्वास थोडा वेळ जरी आपल्याला हे झालं, तर बरं वाटतं. आणि ध्यान म्हणजे काय करतो आपण जेव्हा ध्यान कोणत्याही प्रकारचं ध्यान आहे. एक तर ध्यान असं आहे, की डोळे मिटून आपण पूर्ण आतमध्ये बघायचा प्रयत्न करतो किंवा समोर एक तसबीर ठेवून त्याच्यावरती आपण त्राटक करून किंवा त्याच्यावरती पूर्ण लक्ष केंद्रित करून तीच तीच प्रतिमा आतमध्ये बघायचा प्रयत्न करतो. अशा तऱ्हेचं पण ध्यान असतं. तर ध्यानाचे प्रकार खूपच आहेत. आता भक्तीचं हे पण असतं, की भजनामध्ये इतके रंगून गेले, तेही एक प्रकारचं ध्यानच झालं, की भजन म्हणता म्हणता काही जसं मी परवा तुम्हाला सांगितलं, की जे हे होते अ, गुरुपादांचे शिष्य, तर त्यांनी त्यांचं भजन चाललेलं होतं आणि त्यांचा मुलगा गेला आणि बायका रडायला लागल्या. तर त्या जाऊन त्यांनी सांगितलं, की जोपर्यंत भजन आहे तोपर्यंत हे करायचं नाही, रडायचं नाही. इत पण ती तल्लीनता गेली. कारण तिथे जे काही बायकांचं किंवा ती जी बघा किती सूक्ष्म तऱ्हेने कुठल्याही गोष्टीचं अवलोकन होतं. आपल्याला आपण जोपर्यंत ते पकडत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आपल्यामध्ये पण ती शक्ती आहे. आपण पण समजू शकतो. तर ते प्रभू जे ते जे होते त्यांना वाटलं, की त्यांनी म्हटलं, की आज भजनामध्ये हे काय येत नाहीये. तल्लीनता येत का नाहीये? आनंद येत का नाहीये? तेव्हा कोणीतरी एकाने त्यांच्या कानात सांगितलं, की असं-असं झालेलं नाही. आतमध्ये बायका दुःखी होऊन बसलेल्या आहेत आणि ह्यांनी दम दिलाय, की जोपर्यंत भजन होत तोपर्यंत तुम्ही आरडाओरडा काही करायचा नाही. कोणत्या तऱ्हेचं हे करायचं नाही म्हणून. तर तसं ही पण एक भक्ती आहे म्हणजे अशा तऱ्हेची. आता आपण वारकरी संप्रदायातले पण बघतो लोकं, की अशा तऱ्हेचं ते एक प्रकारचं ध्यानच आहे. ध्यान म्हणजे काय असं काही डोळे मिटूनच बसलं पाहिजे असं नाही. तर डोळे उघडे ठेवून पण पण ध्यान लावू शकतो आणि आपण प्रयत्न करावा. डोळे उघडे ठेवून आपण करायचं, की ध्यान लावायचं मला शांत. करून करून बघावं. तर ते इतके त्या आपण निसर्गाशी इतके समरस होतो, की काही ना काहीतरी आपल्याला त्याच्यातून बोध म्हणा किंवा एखादा उपदेश म्हणा नक्की मिळतो. तर असं डोळे उघडून पण आपण म्हणजे ध्यानाचे जे खूप प्रकार आहेत, तर ते वेगवेगळ्या प्रकाराने आपण आपल्या मार्ग हे केला पाहिजे, की ज्याच्यामुळे आपलं ध्यान आणि म्हणजे आपण आपल्या ह्या मार्गामध्ये आणखीन पुढे-पुढे जाऊ. आता हे याच्यामध्ये पुन्हा म्हणजे सहसमाधी आहे, ब्रह्म ह्याच्यामध्ये लीन होऊन जाणं म्हणजे पूर्ण समाधी लागली, काही समजतच नाही आणि बसून गेले अशा अशा तऱ्हेने, की शरीराला एका ठिकाणी ठेवून गेले निघून तिथून. अशा तऱ्हेच्या अशा ध्यानाच्या ज्या अवस्था आहेत किंवा ध्यानाचे जे प्रकार आहेत, ते खूप आहेत. कोणी नाचून पण हे करतात, ध्यान लावतात. कोणी असं प्रत्येकाच्या आहे त्याला आपण काही हे करू शकत नाही. कारण शेवटी माणसाला आनंद मिळवणं आणि हे ध्यानातली जी अवस्था आहे, ती प्राप्त करणं हे महत्वाचं. तर ध्यानाचे पण बरेचसे हे आहेत. आता ह्या ह्याच्यामध्ये आणखीन चमत्कार ज्याला आपण म्हणतो, तर आईच्या बाबतीमध्ये खरं सांगायचं तर हजारो चमत्कार झाले, पण आई कधी त्याच्याबद्दल चर्चा करत नसे. पण 1-2 आईने मुद्दाम त्या पुस्तकामध्ये लिहिलेत, की खरंच आश्चर्यकारक म्हणजे जसं मी तुम्हाला मागे म्हटलं, की त्यांनी आईला देवीस्तुती लिहायला सांगितली आणि देवीस्तुती हे करून आईनी तो कागद
देवीच्या ह्याच्यावरती ठेवला आणि आई ध्यानाला बसली आणि तो कागद गायब झाला, नाही मिळाला. आणि म्हणजे खोलीतच बसलेली होती, कुठं जाऊ शकतो, असं काय आई ओपन ह्याच्यात बसलेली नव्हती. आम्ही पण होतो तिथे. तर अशा अशा तऱ्हेच्या ह्या गोष्टी घडतात, होतात अशा. आणि ते का कशा होतात ते पण आपल्याला पुढे समजून घ्यायचंय. ही कशी शक्ती काम करते. म्हणजे वाईट शक्ती पण तशा तऱ्हेने काम करू शकते आणि चांगली शक्ती पण काम करू शकते. तर ह्या ह्याच्यामध्ये एकदा असं झालं की आईला हे झालं की आई मला वाटतं मिरजेला गेलेली असतानाची गोष्ट आहे, की तू कोल्हापूरला ये आणि तुझं हे करतो. अ, 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 एक काळा दोरा घेऊन जा आणि त्याला 7 गाठी मारायच्या आणि माझ्या चरणावरती अर्पण कर. आई गेली त्याप्रमाणे. आता आईला असं होतं तेव्हा तेव्हाची गोष्ट की जेव्हा माझे आजी आजोबा होते. आता अचानक ही तर 4 दिवस आली दिल्लीहून आणि अचानक ही कोल्हापूरला कुठे चालली असं पण त्यांना वाटायची शक्यता होते. त्यामुळे ते त्यांनी आईला प्रश्न पडला काय करावं? पण आईने शेवटी परवानगी घेतली आणि आई गेली. गेली आणि ते त्याप्रमाणे काळा दौरा जसं त्यांनी सांगितलं होतं त्याप्रमाणे आणि तो अर्पण केला. त्या पुजाऱ्यांच्या हातात दिला, की हा देवीच्या चरणावरती अर्पण करा आणि मला परत द्या म्हणून सांगितलं आईने. खूप गर्दी होती आणि त्या गर्दीमध्ये आईने ते दिलं आणि जेव्हा त्याने दोरा परत केला, तर त्या दोऱ्याला गाठी नव्हत्या. आई म्हणाली, "हा दोरा माझा नाहीये. तुम्ही हा कसा दोरा देताय?" माझ्या दोऱ्याला गाठी होत्या. तर ते पुजारी ओरडले. ते म्हणे, "अहो, काळा दोरा कोण देवीला वाहतं? माझ्याकडे हाच एक काळा दोरा आहे. माझ्याकडे काही दुसरं हे नाहीये." मग आता इतक्या ह्या गर्दीमध्ये धक्काबुक्की चालली त्याच्यात आई काय बोलणार आणि त्यांनी दिला तो आईने कट्याने तो दोरा घेतला आई घरी आली आणि मग पुढे तिला ध्यानात सांगितलं गेलं की तुझ्या आता 7 गाठी सुटल्या. हे हा एक मोठा हे अशा तऱ्हेचे अनुभव पण आईला खूप आले. एकदा असं झालं की आई खूप गर्दी होती तिथे पण देवळामध्ये आणि आईनी त्या कोणतं मला वाटतं अजमेरचं देऊळ होतं का कुठल्या त्या देवळात आई गेलेली असताना तर त्या देवळामध्ये आईनी बर्फी नेली होती नैवेद्याला. तर बर्फीचा बॉक्स आईने उघडला. म्हणजे नैवेद्याला आपण उघडून दाखवतो ना. उघडला आणि कोणाच्या तरी आजकाल खूप गर्दी होती. पुढे मुलं उभी होती कोणी, गर्दी उभी होती. तर त्यांना सांगितलं जरा प्रसादाला म्हणून द्या. मग तो पास पास होत पुजाऱ्यांच्या पर्यंत गेला. पुजाऱ्याने तो त्याचा नैवेद्य दाखवला आणि आईच्याकडे जेव्हा तो हे आला बॉक्स, तर त्याच्यामध्ये 5 बोटं उठलेली होती. आई ते बघतच होते म्हणजे 5 बोटं असं कोणी त्याच्यामध्ये हात घातलेला नव्हता. त्याच्यामध्ये 5 बोटं उठलेली होती. म्हणजे आईने जो नैवेद्य दाखवला तो स्वीकार झाला होता. अशा तऱ्हेचे पण आपण असं आहे की ह्या इतक्या सूक्ष्म गोष्टी कडे आपलं पण लक्ष पाहिजे. कारण परमेश्वर जे आपल्याला काहीतरी इंडिकेशन देत असतो, सांगत असतो. तर ह्या ह्या गोष्टी घडतात, होतात आणि हे शक्य आहे. की आपण ऐकलंय ना, की एक कोणती म्हातारी होती ती वृंदावनमध्ये श्रीकृष्ण त्याची खिचडी खाऊन गेला. तर हे खरंच शक्य आहे. खरंच शक्य आहे. आणि ते कसं? ते आपण समजून घेतलं पाहिजे. तर असं ह्या अशा तऱ्हेची आई अनुभव घेत होती. जसं मी तुम्हाला म्हटलं सज्जनगडावर वगैरे गेल्यावरती हे दिसलेच नाहीत. हां, अशा तऱ्हेचं हे स्थानाचं याचं महत्त्व असतं आणि त्याचा भाव जसा असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचे अनुभव येतात. आता अ, अ, आईला किती जणांचे दर्शन झाले. विवेकानंदाचं दर्शन व्हायचं, रामकृष्ण परमहंसांचं दर्शन व्हायचं. विवेकानंद आईला काही कधी सूचना करायचे किंवा सांगायचे. तर मला आठवतंय की आता ह्या पुस्तकात लिहिलेलं आहे का नाही माहिती नाही. पण मला आठवतंय की एक वेळा त्यावेळेला पण असंच जशी आत्ताची परिस्थिती त्याच्यापेक्षा जरा बरी. पण तेव्हाचं जग काही शांत नव्हतं. तर आई म्हणाली, की "आता तुमची खूप आवश्यकता आहे. तुम्ही खाली या." कुणाला? विवेकानंदांना. तर विवेकानंद म्हणाले, "नको, मला खाली यायला भीती वाटते." एक प्रकारचं त्यांना ते म्हणाले, की "इतकं आता आणखीन वातावरण खराब होत जाणार आहे. तर मला आता खाली यायचं नाहीये." असं त्यांनी सांगितलं. अशा तऱ्हेचं असं आईचे रोज असे कोण ना कोणतरी आईच्या ध्यानामध्ये दर्शन होत असे आणि त्यांच्याकडचे संवाद पण होत होते. संवादातून काही ना काहीतरी ज्ञान पण मिळत असे.
अशा तऱ्हेचा आईचा प्रवास पुढे पण चालू राहिला. म्हणजे अगदी आई 86-87 वर्षाची झाली तरी सुद्धा कधीतरी असं म्हणजे या डोळ्याने पण काय आईला दिसायचं आणि असे पण असे अनुभव यायचे. सांगून जायचे ते अशा अशा तऱ्हेचं आईला हे करायचे. तर हा जो संबंध प्रवास झाला त्याच्या ह्याच्यामध्ये, तर त्या प्रवासामध्ये एकच आपल्याला बघायला मिळतं, की याची साधना हे शुद्ध प्रेम देणं, मनाची शुद्धता. अ, म्हणजे मी आता तुम्हाला सांगायला हरकत नाही व्यवहारामध्ये, की मी मिरजेला गेले, तर तसं सहसा आपल्याला माहिती आहे, की कोणाची कोणी मुलगी आली, अ, सासरहून माहेरी आली आहे. तर जे येणारे लोक असतात, "अगं येऊन जा, ये घरी," असं बोलवतात. तर आता मी म्हणायची, "हो, हो." आणि मला काही जास्त कोणाकडेच जायला यायला आवडायचं नाही, वेळ पण नसायचा आणि पहिली गोष्ट जायला आवडायचं पण आहे मला विशेष काही. बरं ते आईच्या ओळखीचे आहे. माझ्या पण ओळख म्हणजे मी दिल्लीहून आलेली असायची. आईकडे ध्यानाला येतात एवढीच माझी आणि त्यांची ओळख. पण त्याचंच एक एटिकेट डिमांड्स तसा एक ह्यानी म्हणून असतील किंवा प्रेमाने बोलवत असतील म्हणा. तर तुम्ही हो, हो म्हणायची. तर माझे वडील मला बरोबर ओळखायचे. एक दोनदा असं झालं तर त्या गेल्या. त्या गेल्या म्हणतात माझे वडील हसून म्हणाले, "तू जाणार नाहीस ना?" तर मी हसायला लागले. तर आईला तर इतकं हे वाटलं, "काय तुम्ही आहात?" म्हणाली आई. आईला ते म्हणजे आईला दुःख झालं त्याचं. वाईट वाटलं तिला, की ते तुम्ही हो म्हणालात आणि हे तुम्ही जाणार नाही आहे तुम्हाला माहिती आहे आणि तरी तुम्ही हो म्हणालात तसं. ते इतकं त्याचं मन हळवं आणि हे होतं. तसं त्या शुद्धतेमुळेच कदाचित परमेश्वराच्या ती जास्त इतकी जवळ जाऊ शकली, इतकी तिला दर्शनं झाली. म्हणजे इतकी लोकांनी गर्दी केली. जसे या भूमीवरती, या पृथ्वीवरती जसे तिला भेटायला लोकं येत असेल, तसे संत पण तिला भेटायला गर्दी करत असत असं मला कधी-कधी वाटतं. त्यांच्याकडनं मार्गदर्शन आईला मिळत गेलं, प्रेम मिळत गेलं आणि कधी तिची अडचण जी होती ती अडचण अशी राहिलीच नाही. कोणीतरी त्याला हे करायला पुढे न्यायला होतंच. तर आज आता हे खूप काही आहे सांगायसारखं. पण आता आज मी इथं थोडे लवकर विश्रांती घेते. माझा घसा जरा थोडा हे झालाय. तर तुम्हाला त्यातून काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा. म्हणजे त्यात आपल्याला आणखीन जे आपण ऐकलं त्याचं पुन्हा आपण आणखीन विश्लेषण करून समजून घेता येईल. ओके. हरिओम प्रणव. कुणाला नाही का ताई? हा बोला. हां. मी बोलायचंय, मी बोलते. हो, बोला ना. ऐका, तुम्ही हो. इतकं असं काय काय सांगता ना, हां. तर असे अंगावर एक 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 शहारे येतात. असं वाटतं की खरंच ही व्यक्ती असं इतकं इतकं सुंदर तुम्ही काय काय सांगता ना, आणि खरं सांगू ते ऐकतच राहावंसं वाटतंय. असं वाटतं का बंदच करू नये. खूप सुंदर, खूप सुंदर. इतकं तुम्ही तुमच्या गुरु आणि म्हणजे आई असली तरी गुरु आहे आणि तिच्याबद्दल इतकी सुंदर एक 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 गोष्ट सांगताय आणि असं खरंच अंगावर शहारे येतात. खरंच इतकं दिव्य असलेल्या आईच्या पोटी तुमचा जन्म झालाय. खरंच खूप खूप धन्यवाद. खूप 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 म्हणजे हा नमस्कार मीराताई. तुम्ही आईंचा जो अनुभव सांगितला हो. की नदी त्या कनेक्ट झाल्या किंवा हं. ज्याच्याशी कनेक्ट व्हायचं त्याची शुद्धता, पवित्रता ती एकदा माहीत झालं की आपण कनेक्ट होतो. ते खूप हो. छान वाटलं म्हणजे जर हं. एखाद्या व्यक्तीशी, एखाद्या श्रद्धेने कनेक्ट होतो आपण आणि त्यातली जर शुद्धता, पवित्रता जाणली की आपण आणखीन छान व्यवस्थित पद्धतीने कनेक्ट होऊ शकतो. हे आईंचा अनुभव छान वाटला ऐकायला आणि हो तुम्ही ना. सगळंच ते खूप छान, छान सांगता अगदी. आम्ही तर ह्या मार्गावरनं थोडंसं त्यांच्याही मागे 2 दिवसापूर्वी तुम्ही सांगितलंत आज्ञाचक्रावरचं. अनाघाताई पण आम्हाला नेहमी सांगतात, की इथपर्यंत जाईपर्यंत आहे. पण हा प्रवास खूप अवघड आहे आणि तो मालती आईंच्या पुस्तक वाचा आता जे तुम्ही सांगितलं त्याच्यावरून आम्हाला जास्त क्लिअर झाला, कळला. खूप खूप छान. धन्यवाद ताई. पुस्तक वाचून पण इतकं चांगलं नाही कळणार. हो, नाही ते तुम्ही सांगताय त्यामुळे ते ते कळतंय तुम्ही म्हणजे मी तेच सांगता म्हणून इतकं ते प्रेमाने आणि अगत्याचं असं म्हणजे काय इतकं आतून सगळं शरीराला असं वेगळीच ऊर्जा पण मिळते आणि असं अंगाला शहारे असं आल्या कसं असू शकतं, कसं असेल असं वाटतं. खरं सांगू का मला सुद्धा तसं म्हटलं
तर आईला गुरु मानायला मला खूप अवघड गेलं खरं सांगायचं. 7-8 हा वर्ष हा म्हणजे आपण विचार करा तुम्ही आपल्या आईला मालती देवी म्हणायचं, ओम मालती देवी नमो नमः हा म्हणायचं. हो आणि हो हे पण आईचं असं होतं की तपोवनामध्ये म्हणजे फॅमिली म्हणून आई आम्हाला कोणतंही कन्सेशन देत नसे. सगळेजण लाईनीत उभं राहतात. मग आम्ही पण आईच्या माझ्या आईच्या दर्शनाला मी लाईनीत उभं राहायची. म्हणजे काय असावं म्हणजे सगळं गमतीशीरच आहे. पण त्या ह्याच्यामध्ये जेव्हा म्हणजे तपोवन झाल्यानंतर असं असतं की थोडं आपण काही वेळेला असं होतं की आपल्याला वाटतं पण शिक्षण झालेलं आहे आणि काही गोष्टी व्यवहारातल्या आपण आईला सांगू शकतो असं आपल्याला वाटतं. पण पुढे पुढे तेच आपण सांगू शकत नाही. आई इज बियॉन्ड दिस. आई त्याच्याही वरती आहे. हे समजणं खूप अवघड असतं. मला तरच खरं सांगते की इतका मनातल्या मनात संघर्ष झाला. कारण आई जेव्हा आपल्याला गुरु मानतात ना, म्हणजे आई म्हणजे कोणी संत आपल्याला जेव्हा गुरु शिष्य मानतात, तेव्हा ते त्याप्रमाणे आपल्याला घडवत असतात आणि आपल्याला कळत नाही. तर माझा असा संघर्ष व्हायचा की बाकीच्या साधकांना आई जेवढी हे करायची नाही तेवढी मला रागवायची. किंवा मला जास्त म्हणजे हे व्हायचं प्रत्येक गोष्टीमध्ये कडक असायची माझ्या बाबतीमध्ये. तर मला हे वाटायचं की अगं बाकीचे तर सगळेजण असं करतात मग मलाच का तू असं असं माझ्या मनात यायचं. बोलता यायचं नाही. आणि त्याचबरोबर म्हणजे असं ह्याच्याबद्दल सुद्धा की काही काही वेळेला असं वाटायचं की माझ्यावरती अन्याय होतोय. म्हणजे मी इतकी साधना करते, मी इतकी सिन्सिअरली सगळं आई सांगितलं ते करतेय. पण तरी जर हे झालं नाही तर मला असं वाटायचं की माझ्यावरती अन्याय होतोय. तर अशा तऱ्हेच्या ह्याच्यातून मला जवळजवळ 7-8 वर्ष जायला लागलं. पण आज माझी स्थिती तुम्ही म्हणाल, तर आईला मी आई म्हणू शकत नाही खरं सांगायचं तर. गुरुच मानते आईला. आई गुरुच्या ह्याच्यातच रूपातच मला आई दिसते. आणि दर्शन पण देते ती त्या तऱ्हेनेच दर्शन मिळतं पण तिचं कारण इतकी एकरूपता झाली तिच्याशी. त्यामुळेच इतके बारीक तिचे जे हे आहेत ते वाचताना लक्षात येतात आणि समजतं आपल्याला. ताई, तुम्ही काळजी घ्या. तुमचा दिवस हो घेते घेते. उद्या आपण भेटू परत याच वेळेस. हो चालेल चालेल. वृत्ताला जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.